मित्रांनो, BBA, BCA, BMS ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या काळजीपूर्वक तुम्ही बघा. आणि तसेच ओव्हरऑल BBA, BCA, BMSची प्रोसेस कशी असणार आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर टोटल जी आता कॅप प्रोसेस सुरू झाली त्यामध्ये ह्या खालील काही स्टेप्स आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करतायत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतरचं जे आहे ते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ॲज पर शेड्यूल डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होईल. त्यानंतर तुम्हाला काही ग्रीव्हन्स असतील तर तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप्स होणार आहे डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट. त्यानंतरची जी स्टेप्स आहे डिस्प्ले ऑफ कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स, कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळेल. नेक्स्ट स्टेप जी आहे ती कॅप राऊंड 1 प्रोसेस. त्यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग करणार आहात, तुमच्या कॉलेजेसचे प्रेफरन्सेस फॉर्ममध्ये सबमिट करणार आहात आणि फॉर्म लॉक करणार आहात. त्यानंतर जी प्रोसेस आहे त्यामध्ये सीट अलॉटमेंट मिळणार आहे. जे काही तुम्ही कॉलेज प्रेफरन्सेस भरले त्यानुसार तुम्हाला सीट अलॉट होईल. त्यामध्ये 2 ऑप्शन असणार आहेत, फ्रीज अँड बेटरमेंट. त्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बनवूया. आता काही जे स्टुडंट्सचे मिस्टेक्स करतायत त्याबद्दल आपण बोलूया. तर डू नॉट अपलोड झेरॉक्स कॉपीज ऑफ युअर एनी डॉक्युमेंट. असं निदर्शनास आलं की काही मुलं झेरॉक्स कॉपी स्कॅन करतायत आणि अपलोड करतायत. तर तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट चांगल्या क्लॅरिटीने स्कॅन करा आणि अपलोड करा. झेरॉक्स कॉपी ॲक्सेप्टेड नाही आहेत, तुमचं ते रिजेक्ट होईल. डू नॉट एंटर रॉंग SSC HSC मार्क्स. काही स्टुडंट्स 2-3 सब्जेक्टचे टोटल मार्क्स म्हणून मार्क्स अपलोड सिस्टीममध्ये भरतायत, ते पण चुकीचं आहे. तुमचे जे काही 10वी आणि 12वीचे मार्क्स असतील टोटल मार्क्स ते तुम्हाला सिस्टीममध्ये एंटर करायचे. डू नॉट अपलोड ऑनलाईन रिझल्ट, स्क्रीनशॉट्स, डाउनलोडेड डॉक्युमेंट्स ऑफ डिजिलॉकर. काही मुलं स्क्रीनशॉट जे रिझल्ट्स आहेत ते अपलोड करतायत, स्क्रीनशॉट अपलोड करतायत आणि डिजिलॉकरचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून अपलोड करतायत. तसेच डू नॉट अपलोड एक्सपायर्ड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. काही मुलं जुनं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करतायत. तुम्हाला तुमचं ग्रीव्हन्सेसमध्ये त्याच्याबद्दल कमेंट येईल. तुम्हाला लेटेस्ट जे दिलेलं आहे ब्राउचरमध्ये त्यानुसार नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करणं आवश्यक आहे. डू नॉट अपलोड ब्लड इन नॉन व्हिजिबल ब्लॅक डार्क फोटो डॉक्युमेंट्स. काही मुलं ब्लड फाईल, ब्लड डॉक्युमेंट अपलोड करतायत. काही तो डॉक्युमेंट व्हिजिबल पण नाही आहेत आणि काही खूप डार्क आहेत. तर अशा टाईपचे डॉक्युमेंट प्लीज अपलोड नका करू. त्यामुळे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नीट होणार नाही. तुम्ही जेव्हा CETचा अर्ज करता त्यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट जे सोबत असणार आहेत त्याबद्दल आपण बोलूया. तुमचा रोल नंबर जो CETचा रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे फॉर्म भरताना. तसेच तुमचा CETचा स्कोअर कार्ड जो आहे तो पण अपलोड करावा लागणार आहे तुम्हाला. तुमचा फोटो जो आहे तो 4KB to 100KB मध्ये असला पाहिजे. सिग्नेचर जे आहे ते 1KB to 30KB मध्ये असलं पाहिजे. आणि सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते नीट स्कॅन केलेले पाहिजे. PDF केलं तर चांगलं. तसेच तुमची 10वीची मार्कशीट आणि 12वीची मार्कशीट पण लागणार आहे. आता काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट विषयी बोलूया. डोमेसाईल सर्टिफिकेट, TC बर्थ यापैकी एक चालेल. इफ मार्क्स आर इन ग्रेड्स देन कन्वर्जन सर्टिफिकेट फॉर अदर बोर्ड्स. ज्या बोर्डचे मार्क्स जे आहेत ते ग्रेडमध्ये त्यांनी कन्वर्जन सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. ते पण एखाद्या कॉलेजने, बोर्डने किंवा ऑथराईज स्कूलने दिलेलं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते ट्युशन फी वेवियर स्कीम ज्या स्टुडंट्सला त्यामध्ये अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी आणि रिझर्व कॅटेगरीच्या काही स्टुडंट्ससाठी आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे हे रिझर्व कॅटेगरी SC ST सोडून त्यांच्यासाठी आहे. तसंच हे जे सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड असलं पाहिजे मार्च 2025 पर्यंत. नेक्स्ट जे सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी रिझर्व कॅटेगरीसाठी आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण असणं आवश्यक आहे. EWS सर्टिफिकेट हे जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅटमधलं हवं आहे. ब्राउचरमध्ये तो फॉर्मॅट दिलेला आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्ही त्याची रिसिप्ट देऊ शकता, पण ब्राउचरमध्ये दिलेल्याप्रमाणे तुम्हाला त्या पर्टिक्युलर राऊंडच्या वेळेस ते लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण तुम्ही रिसिप्ट देऊ शकता, पण ब्राउचर नीट रीड करा, त्यामध्ये काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. EWS सर्टिफिकेटची पण तुम्ही रिसिप्ट देऊ शकता. आता
EWS जे सर्टिफिकेट आहे त्याचा फॉर्मॅट इथं दिलेला आहे. अशा फॉर्मॅटमधनं सर्टिफिकेट आवश्यक आहे असणं, नसता रिजेक्ट होईल तुमचं EWSचं सर्टिफिकेट. आता CUETचा काही जे मुलं स्कोअर कार्ड अपलोड करतायत तर अशा स्वरूपाचं असणं आवश्यक आहे. इथे बारकोड असणं आवश्यक आहे आणि CUETचे जे मार्क्स आहेत ते 501 कोडवाले जनरल टेस्टचे मार्क्स ते तुम्हाला एंटर करायचे. ज्यांनी CUET दिलेली असेल त्या विद्यार्थ्यांसाठीच ही सूचना आहे. नेक्स्ट जे आहे ते मायनॉरिटीचं सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट तुम्हाला इथे प्रोफॉर्मा ओमध्ये दिलेलं आहे. ते तुम्हाला अपलोड करायचं आहे मायनॉरिटी स्टुडंटसाठी आणि इथे व्यवस्थित पूर्ण तुम्ही हे फॉर्म भरूनच तुम्ही अपलोड करा. सिग्नेचर असणं आवश्यक आहे तुमची. द मायनॉरिटीज जे आहेत त्याची लिस्ट ब्राउचरमध्ये दिलेल्या आहेत. व्हेरियस टाईप्सच्या मायनॉरिटीज आहेत. लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे गुजराती, नंतर हिंदी, कन्नड, मल्याळम, पंजाबी, सिंधी आणि रिलिजियस मायनॉरिटी जसे ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, सिख. तर ह्या ज्या टाईप आहेत त्यानुसारच तुम्ही ते प्रोफॉर्मा नीट भरा. तर थँक यू व्हेरी मच. सबस्क्राईब दिस चॅनल फॉर मोर ॲडमिशन रिलेटेड.